नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सरकार एकटाच विचार करत बसलेला असतो. सानिका येते आणि त्याला विचारू लागते, काय झालंय? आप्पांनी मला गीता दिली याचं वाईट तर नाही वाटलं ना तुला? त्यावर सरकार म्हणतो, येडी आहेस का तू? मला का वाईट वाटेल? उलट एवढी वर्ष जे मी नाही करू शकलो ते तू करून दाखवलंस. आणि म्हणतो, तुला सांगतो, आप्पांना माझा अभिमान वाटावा आणि ते माझ्यावर खुश होतील असं काहीतरी मला करून दाखवावं वाटायचं. पण कदाचित माझ्या रागामुळं गोष्टी कायमच बिघडत गेल्या. आणि तो सानिकाला म्हणतो, तुला खरंच थँक्यू. आप्पांच्या डोळ्यात आज मी ते समाधान बघितलं ज्याची मी नेहमीच वाट बघत होतो. त्यावर सानिका म्हणते, पप्पांना माझा अभिमान वाटावा ना, त्यासाठी मी लई प्रयत्न केले. पण त्यांना अभिमान वाटावं असं मी काहीच करू नाही शकले. त्यामुळे अशा वेळी काय वाटतं ना, ते मी अगदीच समजू शकते अरे. पण आज मला जे माझ्या पप्पांकडून नाही मिळालं ना, ते आप्पांकडून मिळालंय. आणि ती सरकारला म्हणते, म्हणूनच आप्पांना तुझ्याबद्दल काहीतरी वाटेल ना, असं काहीतरी करून दाखवायचंय. आणि तो दिवस पण दूर नाहीये. आणि ती म्हणते, सरकार, मी त्या दिवशीची वाट बघते ज्या दिवशी आप्पा तुला घट्ट मिठी मारतील. इकडे सई सानिकाच्या रूममध्ये येते. त्यावर सानिका तिला विचारते, काय काम आहे आणि हे काय? त्यावर सई म्हणते, परवाच्या ऑर्डरमुळे तू खूप दमली असशील ना, म्हणून तुझ्यासाठी ज्यूस आणलाय बघ. आणि म्हणू लागते, या व्यापामुळे तू स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही सानिका, म्हणून म्हटलं जरा पौष्टिक खा, म्हणजे तुला आणखी ताकद येईल. आणि ती सानिकाचा हात धरून तिला बसवते आणि म्हणते, सानिका, तू आता फक्त इथे बसून राहा. मी तुझ्या डोक्याची मस्त मालिश करून देते बघ. आणि त्यासाठी तेल बी गरम करून आणलंय बघ मी. सई म्हणू लागते, मला माहिती एकट्या बाईने एवढं करणं लई अवघड आहे बघ. अगं, लोकांचं अख्खं आयुष्य जातं तरी बी त्यांच्या हाती काही लागत नाही. आणि ती म्हणते, सानिका, मला माहिती आहे गं, म्हणजे ना, मला आता कळून चुकलंय, मी जे काही केलं आहे ते एकदम चुकीचं केलं. पण मी आता स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे मी सगळं विसरून जायचं ठरवलं आहे. सईचा लबाडपणा सानिकाच्या लक्षात येतो. सई पुढं म्हणते, अन तू बी जे झालं ते विसरून जा. आणि म्हणते, मला माहिती ना मी लई चुकीचं वागले, पण त्यासाठी मला इतकी मोठी शिक्षा नको देऊस. मी ना लहानपणापासून फक्त एकच स्वप्न बघितलं होतं, माझं सरकारसोबत लग्न होईल आणि मी आयुष्यभर माझ्याच घरात राहीन. पण जाऊ दे, हरकत नाही, सगळी स्वप्न नाही होत पूर्ण, स्वीकारलंय हे मी. आणि ती सानिकाला म्हणू लागते, सानिका, मला माझ्या घरच्यांपासून लांब नको करूस गं, मला नाही करायचं आहे लग्न. त्यावर सानिका म्हणते, सई इथं ये. आणि तिला तिच्याजवळ बसायला सांगते. सई खाली बसून सानिकाच्या पायाला तेल लावू लागते. सानिका म्हणते, सई, तुझं म्हणणं ना मला अगदीच पटतंय, पण अगं तू फक्त आजचा विचार करतीयस, तुझ्या भविष्याचा पण थोडा विचार कर. म्हणजे बघ ना, तुला असं नाही वाटत का की आपल्या हक्काचं पण कुणीतरी माणूस असावं, जसा मला सरकार आहे? हे ऐकून सई सानिकाकडे बघू लागते. सानिका म्हणते, आपल्या हक्काचं घर असावं, आपला स्वतःचा संसार असावा, जसा माझा सरकारसोबत आहे. आपल्याला कोणीतरी समजून घेणारं असावं, जसा मला सरकार आहे. म्हणजे बघ ना, आपण कधी चिडलो तर आपल्याला प्रेमाने समजून घेणारा आणि समजून सांगणारा माणूस असावा, जसा मला सरकार आहे. आणि ती सईला म्हणते, सई, तू ना आता भावनेच्या भरात हे म्हणतीयस, पण भविष्यात तूच येऊन मला थँक्यू म्हणशील. त्यामुळे किती बी काय बी झालं ना, तरी मी माझा निर्णय बदलणार नाही आहे. तुझं लग्न तर होणारच आहे. आणि अगं, मी हे तुझ्या चांगल्यासाठीच बोलतीये. आणि ती सईच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते, तुला पण कोणीतरी भेटेल, जसा मला सरकार भेटलाय. हे ऐकून सईला खूप राग येतो आणि ती सानिकाचा हात जोरात झटकून देते. आणि म्हणते, तू ना लायकीत राह स्वतःच्या, माझं भलं करायला जाऊ नकोस, ते करायला मी स्वतः सक्षम आहे. त्यावर सानिका हसू लागते आणि म्हणते, आलीस ना लायकीवर? तुझं हे जे काही नाटक आहे ते जास्त वेळ टिकणार नाही हे माहीत होतं गं मला. आणि ती म्हणते, सई, तू कधी सुधारणार नाही आहेस, त्यामुळं वाईटपणानं का असो का चांगुलपणानं तुझं लग्न तर मी लावणारच आहे. आणि ती म्हणते, तुला उलट माझे आभार मानले पाहिजे, कारण तो व्हिडिओ तुझा अजून मी कोणाला दाखवला नाही आहे. तुला बाहेर तर जावंच लागणार आहे, पण लग्न करून सासरी जायचं की तू जे उद्योग केले त्यासाठी जेलमध्ये जायचं हे तू ठरव. त्यावर सई म्हणते, ठीक आहे, मी लग्नाला तयार आहे,
त्यावर सानिका सईला म्हणते, ओ दॅट्स लाईक माय गुड गर्ल. आणि सई रागात कमळकडे येते आणि म्हणू लागते, सरकारकडे वारसा न देता सानिकाकडे दिला. मला तर सरकारसाठीच लई वाईट वाटतंय बघ. त्याने काय कमी प्रयत्न केले आप्पांना खुश ठेवण्याचे, पण काहीच उपयोग नाही झाला ग आत्ते. पण ही सानिका, तिनं ते 2 दिवसात करून दाखवलं. मला तर आधी वाटलं की आप्पांचीच जागा घेतीये, पण नाही, आता तर सानिकानं सरकारची जागा घेतल्या. हे ऐकून कमळला खूप राग येत असतो. त्यावर सई म्हणते, तू जाऊ दे ना, तू नको डोक्याला त्रास करून घेऊस. चल, मी तुझ्या डोक्याला तेल लावून देते. आणि कमळ सईच्या हातातील तेलाची बाटली घेते आणि सानिकाच्या वाटेमध्ये तेल ओतते. तेवढ्यात आप्पा तिथे येतात आणि कमळकडे बघू लागतात. कमळचं आणि सईचं त्यांच्याकडे लक्ष नसतं. सानिका आता खोलीच्या बाहेर येऊन या तेलावरनं सटकणार याची त्या वाट बघत असतात. तेवढ्यात सानिका येते आणि तेलावरून तिचा पाय सटकतो. तेवढ्यात सरकार तिला येऊन पकडतो. सानिका आता पडणार हे बघून आप्पा खूप घाबरतात, पण सरकार येऊन तिला वाचवतो. आप्पांच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतं की का कमळने सानिकाच्या वाटेत तेल ओतलं होतं. इकडे सरकार सानिकाला म्हणतो, पडायची सवय गेली नाही वाटतं अजून. सानिका आणि सरकार एकमेकांकडे बघून हसू लागतात. आप्पा जेव्हा सगळ्यांसमोर कमळला विचारतात तेव्हा कमळ म्हणते, होय, ओतलं मी सानिकाच्या वाट्यावर तेल, पण ते मी रागाच्या भरात केलं. आणि ती म्हणते, माझा मार्ग चुकला असेल कदाचित, पण माझा राग बरोबर आहे. आणि ती आप्पांना विचारते, हिच्या बापानी आपल्यासोबत जे काही केलंय ते समजा विसरलात का तुम्ही? त्यावर आप्पा म्हणतात, अगं पण त्यात ह्या बिचारीची काय चूक आहे? जे काही केलं ते समजा साहेबरावांनी केलं. अगं तुला उलट कौतुक वाटलं पाहिजे की त्याची पोरगी असूनसुद्धा ती आपल्या घराच्या आणि आपल्या गावाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. त्यावर कमळ म्हणते, मला काय बी कौतुक नाही तिचं. ती जे काही करते तिच्या स्वार्थासाठी करते. आणि कमळ म्हणते, आत्तापर्यंत तिनं जे काही केलं ते समजा सहन केलं मी, पण आत्ता ती तुमची गावातली जागा बळकवती, हे कसं सहन होतं तुम्हाला? त्यावर आप्पा म्हणतात, ती माझी जागा बळकवती असं का बरं वाटतं तुला? त्यावर कमळ म्हणते, आत्तापर्यंत गाव तुमचं ऐकत होतं आणि आता हिचं ऐकतंय. त्यावर आप्पा म्हणतात, मग काय हरकत आहे? आणि गाव काय माझी एकट्याची मक्तेदारी आहे का? अगं ती जर चांगलं सांगत असेल, चांगलं करत असेल तर ऐकावं गावानं. उलट ती माझा वारसा चालवतीये याचा अभिमान वाटला पाहिजे तुला. त्यावर कमळ म्हणते, हे बघा, तुम्ही मला किती बी पटवून सांगायचा प्रयत्न केलात तरी बी मला पटणार नाही, सांगून ठेवते. आणि या पोरीनं तुमच्यावर बी जादू केली आणि गावाचं जाऊ द्या एक वेळ, पण ही जर खरंच चांगली असती तर हिनं माझ्या सरकारवरचा असा हक्क हिसकावून घेतला असता का? त्यावर आप्पा म्हणतात, नाही ग कमळ, तिनं सरकारवरचा हक्क हिसकावला नाही, तो कमावलाय. आणि त्यामुळं माझ्या तिच्यापेक्षा सरकार जास्त आनंदी झालाय. त्यावर सरकार म्हणतं, वय आई, आप्पा खरं बोलताय आणि मला माझ्या बायकोवर अभिमान आहे. हे ऐकून कमळ म्हणते, म्हणजे या घरात मीच वाईट आहे? त्यावर आप्पा म्हणतात, नाही कमळ, मला माहिती आहे माझी कमळ कशी येते. ती आत्ता जे काही करतीये ते फक्त रागाच्या भरात करतीये. तू असं कधीच चुकीचं वागू शकत नाही. त्यावर कमळ म्हणते, मग माझं बोलणं तुम्हाला का पटत नाहीये? त्यावर ते म्हणतात, कारण तू आत्ता जे काही वागतीये ते चुकीचं वागतीये. तू अशी कोणाच्या जीवावर नाही उठू शकत. अगं मी इतकी वर्ष समाजसेवा केली, घराकडं संसाराकडं दुर्लक्ष होत होतं माझं, पण तू एका शब्दानं बी कधी तक्रार केली नाहीस. उलट माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहिलीस म्हणून मी हे सगळं करू शकलो. तीच माझी कमळ अशी वागू शकते ह्याच्यावर माझा विश्वास बसत नाहीये. त्यावर कमळ म्हणते, तुम्हाला त्रास व्हावा असं मला कधी बी वागायचं नव्हतं. आणि ती सानिकाकडे बघून म्हणते, माझा ह्या पोरीवर विश्वास नाहीये, हिच्या येण्यामुळं माझं अख्खं घर उद्ध्वस्त झालंय. त्यावर आप्पा म्हणतात, असं तुला वाटतंय कमळ, कारण तुझ्या डोळ्यावरचा द्वेषाचा पट्टा तुला सत्य बघू देत नाहीये. तुला खरं काय ते बघायचं आहे ना, तर आधी तो पडदा बाजूला कर आणि बघ तिच्याकडं. अगं सासू आहेस तू तिची, आणि सासू म्हणजे दुसरी आई असती कमल. आधीच ती पोरगी मायेच्या सुखाला पारखी झाली आहे ग. आईबाप संग नाही तिच्या, आणि अशा वेळी आपण जर तिच्या आईबाप नाही झालो तर त्या पोरीनं कोणाच्या तोंडाकडं बघायचं ग? आणि अशानं तिची ह्या घरावर श्रद्धा राहील का? आणि आप्पा कमलला म्हणतात, कमल, याचा परिणाम म्हणून तू इतकी वर्ष जोडून ठेवलेलं घर एका क्षणात तुटू शकतं. हे तुला चालणार आहे का? त्यावर कमल म्हणते, नाही,
काय बी झालं तरी हे घर तुटू देणार नाही मी. त्यावर आप्पा म्हणतात, मग सानिकाचा सून म्हणून स्वीकार कर कमल. अगं सानिकासारखी सून आपल्याला मिळाली हे आपलं भाग्य आहे कमल. जे काम अख्ख्या गावानं करायला पाहिजे होतं ते एकट्या सानिकानं करून दाखवलं. आणखी काय पाहिजे हे ऐकून कमलच्या डोळ्यात पाणी येऊ लागतं. सानिका कमलच्या जवळ येऊन म्हणते, आई तुम्ही वाईट वाटून घेऊ नका हो, काही नाही चुकलंय तुमचं. आणि ती तिच्या हाताने कमळचे डोळे पुसते. सानिका जेव्हा तिथून जायला निघते तेव्हा कमळ तिचा हात पकडून तिला थांबवते आणि म्हणते, सानिका माझं चुकलं. मी तुला लई काय काय बोलले, लई त्रास दिला तुला. माझ्या मनात तुझ्याविषयी इतका राग होता ना, का चांगलं वाईट काहीच समजत नव्हतं मला. पण आता नाही व्हायचं असं. माझं चुकलं. तुम्हाला या घरची सून म्हणून मान्य आहे. आणि ती हात जोडून सानिकाला म्हणते, मला माफ कर बाळा. हे ऐकून सानिका कमळचे हात पकडते आणि आई असं म्हणून ती रडू लागते. सानिकाला खूप आनंद झालेला असतो कमळने तिला सून म्हणून स्वीकारल्याचा. आणि कमळ सानिकाला जवळ घेते. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.